क्रॉस करायची आहे. एवढं मोठं 20-20 फूट राहते. सर्वांना माहिती फाउंडेशन रेडी होईल. आणि इकडे यायचं काय कारण नाही, जायचं त्यांना फारच्या तिकडे जाऊन इकडे येऊन तिकडे जाऊ. आळ्यात ना आली आमच्या वावराने गेली ती 500 दिसली का ती आमच्या वावराने परत तिथेच क्रॉस करायची 400 कोणती केवीची लाईन आहे ती लाईन होते ना 200 ती 500 आणि ही 400 आता तिथपर्यंत तुम्ही लाईन आली बरोबर ठीक आहे ती लाईन हो ही नवीन आता 400ची बरोबर ना हो आता ही जी महिला काम करते ना ही पिवळं शेत आहे त्या पिवळ्या शेताच्या बरोबर मध्यभागी तिचा टावर उभा राहतो दुसरा. आता मला सांगा शेतकरी कोण आहे? विचारा बोलवता नाही घनश्यामा शिवाय का लावू शिवाला फोन लावा. इकडे आलं का नाही? त्याला क्षेत्र किती आहे? शिवा कुठे आपण 6 किलोमीटर बाहेर निघालो पण जिथे 6 किलोमीटर पूर्ण बाहेर नाही येत आलं तर पुढचं झालेलं होतं काम तर तिथे स्पेशल कंडक्टर जो कमिटीचा वापरला त्याप्रमाणे क्रॉस केला. आता यांच्या इथे जे 3 टॉवर होते ना तर त्याच्याऐवजी 1 टॉवर करून आपण तिथे लाईन क्रॉस करतो म्हणजे टॉवरची संख्या कमी केली त्यांची जागा हे केली. तुम्हाला एका शेतकऱ्यांना तुम्हाला 2-2 वेळा कसं काय बाधित करता येईल? म्हणजे सर एक एका शेतकऱ्याला 2 वेळा बाधित कसं हे बाधित झालं ना. नाही मला कळलं एका शेतकऱ्याच्या वावरातून 2 वेळा टॉवर गेला एक टॉवर गेलेले ऑलरेडी एक लाईन गेलेली समजा हां 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 म्हणजे तो बाधित झाला म्हणजे शासनाला त्यांनी मदत केली. टावर पण आहे बरं हे टॉवरच सांगतो मी तुला बाधित म्हणजे तो विषय नंतर आम्ही MSC बोलतो मी आधी. अच्छा एक लाईन गेलेली आहे तर तुम्ही परत दुसरी लाईन टाकताय असं म्हणणं आहे तुमचं. सेम दुसरा नाही आहे सर दुसरा रूट नाही ना सर आपल्याला. मग त्यांनी काय करायचं? नाही सर त्याचा जेव्हा आपण टाकतोय त्याचं कॉम्पेन्सेशन पण देतोय सर. जमीन अधिग्रहित न करता आपण पैसे देतोय सर शासनाच्या GR नुसार. माझं असं म्हणणं त्यांनी काय करायचं पुढं हे पैसे गेले आले तुमचे गेले जमीन कुठे जमीन म्हणजे शेती करू शकतात ना सर त्याच्या. कशी करणार? नाही या टॉवरच्या खाली शेती आपण प्रॅक्टिकली गोष्ट सांगतो आता नाही माझं असं आपण काय करू जिथं तुमच्या आता टॉवर जी लाईन गेलेली आहे आधीच्या 500च्या आपण जाऊ आणि कशी शेती होती तुम्ही म्हणता मरणार माणूस जर ते असं जर आता मी ते आपली वेगळी लाईन आहे जागा स्पॉट जाऊ ना दादा मी ते काचा दाखवतो काचा साठवून ठेवलेलं आहे. बोरची गाडी खाली बोर मारच्या खाली ते तार कुठे आणि बोरची गाडीच्या हायड्रोड वरती पाय उचलला तर ती कुठे लागल करायला लागेल म्हणावं आणि ते म्हणतात खाली शेती करायची कसं तुम्ही समोर बघा ना ही वायर बघा इथे खाली बोर मारायचं आहे मला ही खाली शेतकरी आहे कसं मारताय मला तुम्ही मला सांगा. 100 रुपये फुटाने मारवलं दुसरी गाडी आणून चला चला पुढे जागा तो डोंगर दिसतो टॉप माहिती आहे ही लाईन तिकडे आली पुढे नगरवरून तो खानाबादा डोंगर आहे तिकडून इकडे आले आणि असं जायला त्यांना सोपं आहे तर इकडून आले. ऑलरेडी लाईन आहेत 2-3 लाईन इथं 2-2 लाईनीला जागा दिलेल्या आहेत विदाउट कॉम्पेन्सेशन.
विदाऊट एक रुपया नाही भरला. एकही रुपया न घेता यांच्या जमिनी बाधित म्हणजे बाद झालेल्या आहेत. मग अशा वेळेला आपल्या अधिकाऱ्यांनी हा रिपोर्ट सुद्धा तयार केला पाहिजे आपण नक्की काय करतोय. आता बघा हा आहे ना बंगला मालक दुसरा टॉवर ते आपण पाहिलं ना त्या महिला होत्या. तिसरा टॉवर इथे येतोय कुठे ऐका ना इथे फाउंडेशन ते जुनं आहे नंतर कॅन्सल झालं त्यांची टिकून आलं पण त्यांनी स्पॉट इथंच आहे दादा पण स्पॉट आहे. आता इथं जर गेला इथे गेला चला आपण साईज मधून त्याची जमीन बोलतो 55 गुंठे जागा इथे त्या कोपऱ्यामध्ये जाळीच्या शेजारी एक तिकडे सेंटरला आहे राहतच नाही काय झालं आणि जमीन किती आपल्याला 53 गुंठे. आता मग ते जर असं आलं तर आता हे कसं आहे हे विदाऊट टॉवर आहे हे विदाऊट टॉवर आहे आपण मोकळे जागे जातात याचा उभं राहणार आहे जिथं आता ऑलरेडी तुमच्या लाईन जाते तिथले आपण ऍक्च्युअल प्रॅक्टिकल शेतकरी जे रोज जातात त्याच्यामध्ये काम करतात त्यांची परिस्थिती आपण बघून घेऊ. त्याला बघून घेतलं पाहिजे आपलं काय परिस्थिती. आता या 55 गुंठ्यामध्ये एवढा मोठा टॉवर असा आल्यानंतर मला सांगा लाईन भरून गेल्यानंतर इथे त्याला साईड 20 फूट राहते किती राहते चारी बाजूने 15-20 फूट. अरे हे टॉवर तुमचे उभे राहिले आता यांना जाऊन 30 वर्ष झाली असतील. 220 केवीला जाऊन किती वर्ष झाले पण सांगा साहेब 20-25 वर्ष एक पिढी निघून जाते ना पिढीन पिढी